विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि अनेक पक्षांचे जे आहेत ते सर्वे समोर येत आहेत, संस्थांचे सर्वे समोर येत आहेत। अशातच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जो सर्वे केला त्या सर्वेनुसार अनेक ठिकाणी शिंदे गटांच्या उमेदवारांच्या जे आहेत ते तिकीट कापण्यात आलेलं होतं आणि त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। पत्रकारांशी बोलत असताना त्यांचं म्हणणं पडलं की सर्वे जो आहे तो महायुतीचा जेव्हा सर्वे त्यानुसार जागा वाटप झालं पाहिजे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आमदार बच्चू कडू आहेत। भाऊ, आपल्याला माहित आहे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने जो सर्वे केला, भाजपच्या सर्वेमध्ये ज्या ठिकाणी शिंदे गटाचे उमेदवार जे आहेत ते संभाव्य खासदार असतील त्यांच्या तिकिटा कापण्यात आल्या आणि यावर खंत व्यक्त केली आहे एकनाथ शिंदेंनी। त्यांनी म्हटलं की महायुतीचा सर्वे असेल किंवा मग स्ट्राईक रेट नुसार उमेदवार दिले पाहिजे विधानसभा निवडणुकीत, कसं पाहता? सर्वे तर अमरावतीचा बीजेपीच्या विरोधातलाच होता आणि भारतीय जनता पार्टीचे अर्धे पदाधिकारी नवनीत राणाच्या विरोधात होते आणि मग इथल्या सर्वेमध्ये राणाची सीट निवडून येऊ शकत नाही असं असताना ते का बदलवली नाही? तुम्ही यवतमाळची सीट बदलवली, तुम्ही नांदेडची सीट बदलवली शिवसेनेची, म्हणजे सीट आहे शिवसेनेची आणि भाजपा सांगतं सर्वे करतं का आता तुम्ही इथं दुसरी सीट द्या। तर ज्याच्या घरचं काम आहे त्याला करू द्या ना, दुसऱ्यांना हस्तक्षेप करू नये। युतीचा धर्म खरं तर भाजपानं व्यवस्थित पाळला असता तर शिंदे साहेबाचे 4 सीट वाढल्या असत्या खासदारकीच्या। स्ट्राईक रेटवरच आता जागा वाटप झालं पाहिजे असं एकनाथ शिंदेंनी म्हटलेलं आहे। स्ट्राईक रेट आणि जिंकण्याची क्षमता ज्या उमेदवारामध्ये असेल अशांना उमेदवारी दिली। कुठलाही पक्ष असंच करणार आहे आणि ते प्रत्येक आघाडी असू दे का युती असू दे, निवडून येणारा माणूस गांजा विकणारा जरी असला तर त्याला तिकीट दिल्या जाणार, त्याच्यात काय विशेष आहे? जीता वही सिकंदर है, वो कैसा इससे कोई मतलब नहीं होता। लोकसभेमध्ये काँग्रेसला यश महाराष्ट्रामध्ये घवघवीत मिळालं, त्यानंतर आता ओघ काँग्रेसकडे येणाऱ्यांचा झाल्या। जवळपास 1633 इच्छुकांनी जे आहे ते अर्ज दाखल केलेले आहेत उमेदवारी मिळावी म्हणून, कसं पाहता? आता आमच्या मतदारसंघात भाजपचे 40 लोकांनी केलं, काँग्रेसनं 20 लोकांनी केलं। अर्ज तर कोणी करते ना, त्याला काही अर्थ असतं का? मनोज जरांगे आपल्या उपोषणावर ठाम आहेत। ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे यासाठी पुन्हा ते आसपासनं रात्री उपोषणाला बसणार आहेत। कसं पाहता मनोज जरांगेंच्या या उपोषणाकडे? मला असं वाटतं का केंद्रामध्ये भाजपाची सरकार आहे तर 10% आरक्षण जर वाढवून दिलं ओबीसीला म्हणजे मराठा आणि ओबीसी असा वादही मिटन आणि ओबीसीतून जरांगे म्हणजे मराठ्यांना आरक्षण पण भेटन। शरद पवार गट जो आहे तो आता बुजुर्ग पक्ष म्हणजे अनुभवी नेतृत्व आहे शरद पवार, त्यांच्याकडे अजित पवार गटातील आमदारांनी आलं पाहिजे असं देखील म्हटलेलं आहे। अमित देशमुखांनी काँग्रेसचे आमदार ते जाणारच आहे। आता अजितदादाचे अर्धे आमदार पवार साहेबांसोबत जाणारच आहे। अजित पवार जातील, कारण मागील काही दिवसांमध्ये अनेकदा त्यांनी वक्तव्य केलं की माझी चुकी झाली, घर फुटलेलं आहे, अशा अनेक गोष्टींनी खंत व्यक्त केली। वाटतील अजित पवार आगामी काळामध्ये शरद पवारांसोबत दिसतील? न झाले कोण अडवलं? तुम्ही आम्ही अडवू शकतोय? राजकारण आहे, कधी कोणाच्या पार्ट्यात जाऊन बसायचं आणि कुठं राहायचं तो त्याचा निर्णय आहे ना। शिंदे गटाचे अनेक मंत्र्यांनी जे आहे ते नाराजी व्यक्त केली होती अजित पवारांनी, ज्या पद्धतीनं अजित पवारांनी प्रचार केला योजनांचा त्या संदर्भात। आता 3 मिळून सरकार आहे तर प्रत्येक जण श्रेय घेण्याची स्पर्धा लागणारच आहे, ते संयुक्तिकच आहे। भाजपा म्हणता आम्ही लाडकी बहीण आणली, शिंदे शिवसेना म्हणता आमची लाडकी आम्ही आणली, अजितदादा म्हणता आम्ही आणते, पण आता त्या लाडक्या बहिणीला कोण आणली हे त्यांना ठरवायचं आहे ना। शेवटले 2 प्रश्न, संभाजीनगरमध्ये जो आहे तो मोर्चा काढला होता, त्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये मोर्चा काढण्याची घोषणा केलेली होती सप्टेंबर महिन्याच्या आखरी, काय अपडेट? नाही, मला असं वाटतं का आता मोर्चा काढावं का नाही वाढावं, कारण तिसरी आघाडी मिळून मोर्चा काढायचं ठरलं होतं। 19 तारखेला आमची पुण्याची बैठक आहे, तिथं ठरवू तारीख। तिसरी आघाडी दिसेल निवडणूक? दिसणार, न दिसायला काय झालं? तिसरी आघाडी नाही, आमची महाशक्ती दिसणार। त्यांची युती आहे, त्यांची आघाडी आहे, हमारी शक्ती रहेगी। शेवटला प्रश्न, नितीन गडकरींनी म्हटलेला आहे की मला एका पक्षांनी म्हटलेलं आहे, नाव सांगणार नाही, की त्यांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिली आहे असं नितीन गडकरींनी म्हटलं। कसं वाटतं नितीन गडकरींना विरोधकांनी? हो, पण ते तुम्ही गडकरींना डायरेक्ट ऑफर दिली? विरोधकी पक्षांनी म्हटलं नितीन गडकरींना की तुम्हाला पंतप्रधान आम्ही करू बा। बरं आहे, म्हणजे काँग्रेस जोड माणसं नाही असं त्याचा अर्थ आहे। आपल्या हे होते आमदार बच्चू कडू, कॅमेरामॅन निकेत दातोंडे सह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती।
आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.